देशभरात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले। नक्षलवाद्यांच्या विरोधातली देशातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे। तब्बल 5 ते 6 तास अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये ही चकमक सुरू होती। या चकमकीचा लाईव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। यावेळी जंगलात होणारा गोंधळ, जंगलात जवानांची होणारी हालचाल आणि गोळीबार दिसून येते। ही चकमक छोटे बेठिया पोलीस ठाणे क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या कांकेर, नारायणपूर आणि गडचिरोली या नक्षल्यांच्या ट्राय जंक्शनमध्ये घडली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आधुनिक रायफल, 7 AK-47 रायफल, 3 LMG जप्त करण्यात आलेले आहेत। तर चकमकीत ठार झालेला शंकरराव याच्यावर 25 लाखांचं बक्षीस होतं आणि उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्यात येत असून यात आणखी काही मोठ्या नक्षल नेत्यांचा समावेश असू शकतो। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाची ही मोठी कारवाई, काय अपडेट? नक्कीच खूप मोठी कारवाई आपल्याला म्हणावं लागेल। हा जो ट्राय जंक्शन आहे गडचिरोलीच्या वर, गडचिरोली जिल्ह्याच्या बॉर्डरला शेवटचं वांगेतुरी पोलीस स्टेशन बांधण्यात आलं होतं आणि त्या वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या पासून 20 किलो हद्दीच्या नंतर 20 किलोमीटरवर नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्याची सीमा आहे। हा भाग माओवाद्यांचा कोर झोन म्हणजे अबुझमाड म्हणून ओळखला जातो। त्या भागात माओवाद्यांची पॅरलल गव्हर्नमेंट चालते। माओवाद्यांचं एक मोठं इनपुट पोलिसांना मिळालं होतं आणि त्यानंतर मग कांकेरचे SP यांनी एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं होतं। त्यासोबत त्यांनी छत्तीसगडच्या लोकल पोलिसांसोबतच त्यांनी BSF ला सोबत घेतलं होतं। BSF आणि हे पोलीस या दोघांनी काल सकाळपासून त्या भागात जंगलात अभियान सुरू केलं। दुपारी 1च्या दरम्यान त्यांनी रेंगेवाई गावानंतर पर्लकोटा नदी आहे त्या भागातली, ती नदी पार करून त्या ठिकाणी ते घुसले आणि दुपारी 1 ते 2च्या दरम्यान सुरू झालेली ही चकमक संध्याकाळपर्यंत सुरू होती। त्या दरम्यान BSFचे 3 कर्मचारी जखमी झाले होते आणि त्याच वेळी चकमकीमध्ये माओवाद्यांवर हे सगळे जवान भारी पडले। तब्बल 29 माओवादी ठार झालेले आहेत। आपण आतापर्यंत जर बघितलं तर गडचिरोली पोलिसांना सर्वाधिक यश 2018 मध्ये कसनासूर बोरियाच्या एन्काउंटरमध्ये मिळालं होतं, ज्यात 39 माओवादी ठार झाले होते। त्यानंतर मर्दिनटोलामध्ये 27। आता ही जी चकमक आहे त्याच्यात 29 आहेत। महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणूक आहे। लोकसभा निवडणुकीवर माओवाद्यांनी बहिष्काराचं आवाहन केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे ऑपरेशन केल्यामुळे ही अतिशय मोठी कारवाई। महेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। आरोप प्रत्यारोप, टीकेचे जोरदार प्रहार, नेत्यांच्या सभा आणि पदयात्रा यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहोचलेला प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे। निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येत नाही। प्रचाराचा शेवटचा दिवस प्रचार रॅली, सभा आणि मिरवणुकीनं गाजणार असल्याचं समोर आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आज अनेक दिग्गजांच्या विदर्भामध्ये सभा आहेत। आज प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावणार आहेत। अगदी खरं आहे। पहिल्या टप्प्यातील विदर्भातील 5 जागांवर निवडणुका होत्या आणि त्या 5ही जागांच्या प्रचार तोफा ज्या आहेत त्या संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहे। निवडणूक आयोगाचा निर्णय आहे की मतदानाच्या 48 तास पहिले या सगळ्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावत असतात आणि त्यानुसार आज संध्याकाळी या सगळ्या प्रचाराच्या तोफा थंडावतील। यावेळी जर प्रचाराचा आपण विचार केला तर अतिशय शिस्तबद्ध प्रचार ज्याला म्हणता येईल तसा प्रचार जो आहे तो या 5ही जागांवर पाहायला मिळाला। वैयक्तिक टीका टिप्पणी कुठेही झाली नसल्याचं लक्षात आलं। त्यामुळे कुठेतरी आता भारतीय लोकशाही जी आहे ती प्रगल्भ होत आहे का अशी चर्चा जी आहे ती नागरिकांमध्ये पाहायला मिळाली। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा ते राहुल गांधी आणि राज्यातले स्थानिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील किंवा नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे सगळे दिग्गज नेते जे आहेत ते या निमित्तानं मैदानात होते। अक्षरशः विदर्भात ठाण मांडून हे सगळे नेते बसले होते अशी
अशी स्थिती होती. मात्र आज हा सगळा प्रचार जो आहे तो थंडावणार आहे आणि 19 तारखेला जी आहे ती मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता एकंदरीत पाहिलं तर या विदर्भातल्या 5ही जिल्ह्यातलं राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालं होतं. आता अधिकृतपणे प्रचार थांबणार आहेत. मात्र चुहा बैठका असतील किंवा छुप्या पद्धतीनं जो प्रचार असेल तो प्रचार आता इथून पुढे 2 दिवस वेगात असेल आणि या प्रचारात जो आघाडी घेईल त्याचीच निवडणुकीत सरशी होते असं मानलं जातं. विदर्भाच्या भाषेत बोलायचं झालं तर या उद्याची जी रात्र असेल त्या रात्रीला कत्ल की रात असं म्हटलं जातं. कारण बहुतांश मतदान फिरवण्याचा जो आहे तो हा कालावधी असतो. छुप्या पद्धतीनं जो आहे तो प्रचार केला जातो. चुहा बैठका घेतल्या जातात. त्यामुळे आता अधिकृत प्रचार संपत असला तरी उमेदवारांची आणि मतदारांची धाकधूक वाढवणारी हे पुढचे 2 दिवस असणार. निश्चितच. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलेल्या उन्मेष पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. ज्यांचं पुण्य संपलं तेच पक्षातून बाहेर पडले, आता तुमचं भविष्य काय आहे ते बघा, असा टोला महाजन यांनी लगावलाय. तर उन्मेष पाटलांवर टीका करताना महाजन यांनी एकनाथ खडसेंवर देखील नाव न घेता निशाणा साधलाय. माझ्यामुळे पक्ष आहे म्हणणारे एकदा निवडणुकीमध्ये हरले की लगेच पक्ष बदलतात, ही कोणती निष्ठा, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केलाय. या पक्षामध्ये आपण बघितलं असेल जे मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली. त्यांनी 30-30, 35-35 वर्ष आमदारकी भोगली, 20-20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष, मी आहे म्हणून भाजप, मी आहे म्हणून बँक, मी आहे म्हणून दूध डेअरी, हे पक्षामुळे नाही ते माझ्यामुळे, अशा आविर्भावात असणारे नेते आज कुठे थप्पीवर लावून पडले. 30-35 वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले. आता कसे हारले काय आपला आत्मप्रश्नाचा विषय. एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल, म्हणजे 35 वर्ष सगळं गेलं वाया, काही नाही. तुमची निष्ठा काही नाही पक्षाविषयी. माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय. मला वाटतं मित्र हा पक्ष आहे म्हणून आपण. शिवसेनेमध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या बंडाबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केलेले आहेत. सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं, पण ते विचारांपासून लांब जाऊ लागले तेव्हा आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला. बंडापूर्वी संजय राऊतांसमोर गेलो होतो, मात्र राऊतांनी आम्हाला हिणवलं, त्यामुळे आम्ही 20 आमदार गायब झालो, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केला. तर गिरीश महाजन मला घ्यायला आले होते, मंगेश चव्हाण तर सफाई कर्मचाऱ्यांच्या वेशात आले आणि मी ॲम्ब्युलन्समध्ये गेलो, असं गुलाबराव यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. जसं एका पिक्चर मध्ये लिहिलं होतं ते मेरा बाप चोर आहे, तसं तर आम्हाला लिहून टाकलंय तेरा तुम चोर हो, तुम गद्दार हो. पण आम्ही कशा करता गद्दारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि आता जे उमेदवार मिळत आहेत ते का उमेदवार त्यांच्या पकडीतले काय, आम्ही गद्दार आहे आणि हे जे सापडले काय खुद्दार आहे काय. संजय राऊतच्या समोर गेलो, संजय राजाराम राऊत, त्याच्या समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला, हा खानदेशाचा पोट्टा गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते वाकीपर्यंत पोहोचले. बुला लो, सुबह का बुलाए थे शाम को वापस घर को आ जाए तो उसे बुला नहीं कहते, त्याला वापस बोलवा. त्यावेळेस या लोकांनी आम्हाला हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गायब झालो. अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारात गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सहभागी झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कल्याण लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होते आणि श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक झाली होती. या घटनेमुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील मतभेद उघड झाले होते. सुलभा गायकवाड वैशाली दरेकरांच्या प्रचारात सहभागी झाल्यामुळे पुन्हा एकदा हे मतभेद समोर आले. आणि समजा जर का असं काही असेल तर पक्षामध्ये समन्वय समिती, ज्या समन्वय समितीमध्ये
राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि मी सुद्धा आहे. ज्या ज्या ठिकाणी असा समन्वय कमी पडत असेल त्या ठिकाणी तो मिटवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. गणपत गायकवाडांच्या सौगावती ह्या आमदार नाही आहेत, त्या स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या पत्नीने व्यासपीठावर सहभागी होणे म्हणजे सगळ्या भाजपने सहभागी होणे असे होत नाही. मला तरी असं वाटतं हा प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्यानुसार त्या व्यक्तिगत त्यांच्या कार्यक्रमाला गेले असतील याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची नाराजी आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तर गणपत गायकवाड यांच्या पत्नी प्रचारात सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. वैशाली दरेकर यांच्या प्रचारामध्ये सुलभा गायकवाड या सामील झाल्या होत्या. अंबरनाथमध्ये ही प्रचार रॅली निघाली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रचारात भाजप आमदाराच्या पत्नी आल्यामुळे एकंदरीतच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान मी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले नव्हते असं स्पष्टीकरण भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीनं दिलंय. मी प्रचाराला वगैरे नव्हतो. एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेवी मंदिराचा आणि मूर्तीची प्रतिष्ठापना आहे, त्या निमित्ताने मी तिथे गेले होते. पण तिथे हे असं हे प्रकार होतं ते काही मला माहीत नव्हतं. आमचं मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करतील त्यांना आम्ही समर्थन देऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीमध्ये सभा पार पडली आणि यावेळी पक्ष चोरला म्हणून हिणवणाऱ्यांना त्यांनी टोला लगावलाय. काही जण म्हणतात पक्ष चोरला, मात्र आम्ही दरोडेखोर नाहीत, चोर नाहीत, तर आम्ही काम करणारी माणसं आहोत असं अजित पवार म्हणाले. तसंच सासूचा काळ बघितला, आता सुनेचा बघा असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तुमचंच ते गड आहे, इथं कुणी पक्ष चोरलेला नाही. एकनाथराव शिंदेंनी पण नाही, अजित पवारनी पण नाही. आज 80% लोक त्यांच्या बरोबर आहेत, म्हणून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलेलं आहे. काही जण भावनिक करतात, पक्ष चोरला. आम्ही काही चोऱ्या करणारे वाटलो? आम्ही काही दरोडेखोर आहे? आम्ही कडक बोलू असो, पण दरोडेखोर नाही, आम्ही चोरटे नाही, आम्ही काम करणारी माणसं आहे. काही वडीलधारे जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणत जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा. आता सासूचे 4 दिवस संपलेत, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या असं सांगा ना. काय सासू 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 सुनेने काय नुसतं बघत बसायचं, बाहेरची 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 असं कुठं असतं का? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. 40 वर्ष झाली तरी बाहेरची, किती वर्ष झाल्यावर घरची सांगा बहिणींनो. बघा बाबा आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत स्पष्ट झाली आहे. दरम्यान बारामती लोकसभा निवडणूक आम्ही भावनिक पातळीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर लढवत असल्याचा टोला सुनेत्रा पवार यांनी लगावलाय. तर आपलं राजकारण हे विकासावरच आधारित असून वैयक्तिक टीका कधीच केली नाही असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलंय. तर बारामतीच्या काही भागाचाच विकास झाल्याचा आरोप सुनेत्रा पवार यांनी केला. तर यापूर्वीच आपण अजित पवारांच्याच हाताखाली काम करत असल्याचं प्रत्युत्तर सुळेंनी लगावलं. तसं बघायला गेलं तर आपण बारामती मतदारसंघामध्ये जेव्हा मी प्रचाराच्या निमित्तानं फिरले, बारामतीचा पॅटर्न आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण बारामतीतल्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर भोर घ्या किंवा वेला घ्या किंवा आता पुरंदरचं विमानतळ घ्या, अनेक गोष्टी अजून प्रस्थापित आहेत आणि त्या पूर्ण व्हायच्या मार्गा म्हणजे आहेत. अनेक लोकांच्या मागण्या आहेत, युवकांसाठी मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी केंद्राचा आणि राज्याचा दुवा बनण्याचं माझं एक ध्येय आहे. दादा तिथले पालकमंत्री होते आणि एकाच संघटनेत आम्ही अनेक वर्ष काम करत होतो. दादा 15-18 वर्ष मला वाटतं या इथलेच पालकमंत्री होते. दादांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. माझ्यावर दिल्लीची जबाबदारी होती आणि दादांची इथे.
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.